तिवसा येथील शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील याच्या हत्या प्रकरणातील 4 मारेकऱ्यांना तिवसा पोलिसांनी घटनेच्या काही तासातच अटक केली होती। त्यापैकी फरार असलेला 5वा आरोपी गुणवंत उमप हा फरार होता। त्याला रहाटगाव येथून अटक करण्यात आलेली असून तिवसा पोलिसांनी दुपारी तळेगाव श्यामजीपंत मार्गावरील एका खड्ड्यातून एक सत्तूर, एक लोखंडी रॉड जप्त केलेला आहे। अन्य 2 सत्तूर व रॉड पोलीस जप्त करणार आहेत। तर अटकेत असलेले मारेकरी संदीप ढोबाळे, प्रवीण ढोबाळे, अविनाश पांडे, रुपेश घागरे यांना सोमवारी दुपारी तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। अमोल पाटील शनिवारी रात्री आपले मित्र गोविंद जसवानी यांच्यासोबत अविनाश पांडे यांच्या आशीर्वाद बारमध्ये मद्यप्राशनाकरिता गेला होता। मद्यप्राशन केल्यानंतर बाहेर आले असता 3 ते 4 युवक तिथे आले आणि त्यांनी दोघांच्याही डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली। डोळ्यात मिरची पावडर गेल्यामुळे अमोल यांना कोणी मारले हे सांगता येत नाही असे गोविंद जसवानी यांनी आपल्या बयानामध्ये पोलिसांना सांगितले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तिवसा येथील शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील याची हत्या जुन्या वादातून घडल्याचे कळते। संदीप ढोबाळे यांच्यामध्ये नेहमीच काही ना काही कारणावरून खटके उडत होते। पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमोल पाटील याच्या तडीपारीचा आदेश काढला होता। संदीप ढोबाळेला तडीपार करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होती, परंतु शनिवारी रात्री संदीप व त्याच्या 4 साथीदारांनी अमोल पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।